राज ठाकरेंच्या घरी बाप्पा विराजमान. ठाकरेंचे मामा चंदू मामांनी घेतलं दर्शन. शिवतीर्थ निवासस्थानी घेतलं बाप्पांचं दर्शन. आमदार दीपक केसरकरांच्या निवासस्थानी गणराय विराजमान. सावंतवाडीतील निवासस्थानी गणरायाचं आगमन. दीपक केसरकरांनी कुटुंबियांसमवेत पूजा आरती केली. प्रताप सरनाईकांच्या घरी बाप्पाचं आगमन. कुटुंबासह केली पूजा आणि आरती. पूर्वेश सरनाईकांनी सपत्नीक केली पूजा. सतेज पाटलांच्या कोल्हापूर येथील निवासस्थानी गणरायाचं आगमन. यावेळी डॉक्टर वाय पाटील समूहाचे अध्यक्ष देखील उपस्थित. सांगली शाही गणपतीची प्रतिष्ठापना. गणपती पंचायतन संस्थेच्या शाही गणपतीची प्रतिष्ठापना. पुढील 5 दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन. पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी गणेशाची स्थापना. प्राणप्रतिष्ठेनंतर मुख्यमंत्र्यांनी सहकुटुंब केली बाप्पाची आरती. जळगावात मुक्ताईनगरमध्ये आमदार एकनाथ खडसेंच्या निवासस्थानी गणरायाची विधिवत पूजा. देशभरातील शेतकऱ्यांचं संकट दूर व्हावं असं गणरायाकडे साकडं. इंदापुरात हर्षवर्धन पाटील यांच्या निवासस्थानी गणेशाची प्रतिष्ठापना. जनतेच्या सुख समृद्धीसाठी गणरायाकडे हर्षवर्धन पाटील यांचं साकडं. विठ्ठल मंदिरात गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा संपन्न. गणेश पूजनानं पंढरपुरातील गणेशोत्सवाला प्रारंभ. 140 सार्वजनिक मंडळांच्या गणेश मूर्तींची स्थापना. पालघरच्या घोणसई गावातील युवकानं घरच्या बाप्पासाठी साकारला ऑपरेशन सिंदूरचा देखावा. बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी तसंच देखावा पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. मंत्री आदिती तटकरे यांच्या निवासस्थानी बाप्पाचं जल्लोषात स्वागत. आदिती तटकरेंनी बनवले बाप्पासाठी खास मोदक. राज ठाकरेंच्या शिवतीर्थावर बाप्पाचं आगमन. शिवतीर्थावर 1.5 दिवसांसाठी गणरायाचं आगमन. उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या निवासस्थानी घेतलं गणपतीचं दर्शन. उद्धव ठाकरे सहकुटुंब सकाळी गणेश दर्शनासाठी शिवतीर्थ. छत्रपती संभाजीनगरमध्ये राजकीय पक्षांनी केली एकत्रित संस्थान गणपतीची आरती. मंत्री संजय शिरसाट, अतुल सावे, चंद्रकांत खैरे, डॉक्टर भागवत कराड, खासदार संदीपान भुमरे यांच्या हस्ते आरती. मंत्री पंकजा मुंडेंच्या रामटेक या शासकीय निवासस्थानी बाप्पाचं आगमन. ढोल ताशांच्या गजरात बाप्पाचं आगमन. खासदार सुनील तटकरेंच्या सुतारवाडीतील निवासस्थानी गणरायाचं आगमन. मंत्री आदिती तटकरे, अनिकेत तटकरे यांच्यासह सर्व कुटुंबीय उपस्थित. आमदार अमोल मिटकरींच्या निवासस्थानी गणेशाची मूर्ती स्थापना. पारंपरिक वाद्य, टाळ, मृदुंग आणि भजनांच्या गजरात गणेशाची भव्य मिरवणूक काढण्यात आली. अभिनेता सुबोध भावे यांच्या घरीही गणेशाची स्थापना. सुबोध भावेंनी सहपरिवार केली बाप्पांची प्राणप्रतिष्ठा आणि आरती. मराठी अभिनेत्री सायली संजीवनंही नाशिकमधील घरी गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना केली. अगदी सुरुवातीपासूनच सायली पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करते. कॉमेडियन भारती सिंगच्या घरी बाप्पाचं आगमन. भारती सिंगनं संपूर्ण कुटुंबासह केलं बाप्पाचं स्वागत. अभिनेता स्वप्नील जोशीच्या घरी बाप्पा विराजमान. मोदक खाण्यात मी जास्त उत्साही असतो. 74 वर्षे झाली घरी पंचधातूचीच मूर्ती येते. स्वप्नीलनं सांगितल्या गिरगावातील आठवणी. अभिनेता अभिजित खांडकेकर यांच्या घरी लाडक्या बाप्पाचं आगमन. खांडकेकर यांच्या घरी गणपतीसाठी कलेशी निगडीत देखावा साकारण्यात आला. सोनू सूद यांनी केलं बाप्पाचं स्वागत. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल. अभिनेत्री अंकिता लोखंडेच्या घरी मोठ्या थाटामाटात गणरायाचं आगमन. गणरायाच्या आगमनाचे व्हिडिओ व्हायरल. लाडक्या गणरायाचं आज उत्साहात आगमन. दुपारी 1:53 गणेश मूर्ती स्थापनेचा मुहूर्त होता. घरगुती गणपतीसोबत राज्यभरात सार्वजनिक गणपती मंडळांच्या बाप्पाचं आगमन. पुण्याचा मानाचा दुसरा गणपती श्री तांबडी जोगेश्वरी गणपतीची जल्लोषात मिरवणूक. पारंपरिक पालखीतून मानाच्या गणपतीची मिरवणूक. मानाच्या पहिल्या कसबा गणपतीची प्राणप्रतिष्ठा. ढोल ताशाच्या गजरात बाप्पाचं आगमन. अष्टविनायकांपैकी बल्लारेश्वर मंदिरात बाप्पा विराजमान.
यंदा गणरायाची मनमाडहून होणारी रेल्वेवारी हुकली. 28 वर्षांची परंपरा खंडित झाल्यानं गणेश भक्तांमध्ये नाराजी. गोदावरी एक्सप्रेस धुळ्यापर्यंत नेल्यानं परंपरा खंडित. गणेशोत्सवानिमित्त चंद्रपुरात बाजारपेठा गजबजल्या. मूर्ती खरेदीसह साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी. रत्नागिरीत लांजा तालुक्यात मानेवाडीत घरोघरी बाप्पांचं आगमन. डोक्यावरून बाप्पा आगमनाची जुनी प्रथा इथे कायम. नागपुरातील मानाचा संती गणपतीची स्थापना पूजा. मंडळानं यंदा जगन्नाथपुरी मंदिराची प्रतिकृती साकारली. 10 दिवस बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. कोकणात गणेशोत्सवाची लगबग. ग्रामीण भागात प्रथेप्रमाणे नागरिकांनी एकत्रित गणेश मूर्ती घरी आणल्या. जिल्ह्यात 1 लाखांहून अधिक घरगुती गणपतीची प्रतिष्ठापना. भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या मिरवणुकीमध्ये कलावंत ढोल ताशा पथक सहभागी. अनेक कलाकारांसह अभिनेता सिद्धार्थ जाधवचाही पथकात दरवर्षी सहभाग. पुण्यातील गणपती मिरवणुकीत मर्दानी खेळांची प्रात्यक्षिक. दांडपट्टा, तलवार खेळत तरुण तरुणींनी मिरवणुकीची शोभा वाढवली. रायगडच्या श्रीवर्धनमध्ये जसवली गावात घरोघरी गणपती बाप्पांचं आगमन. मांगल्यपूर्ण वातावरणात घरोघरी गणरायाची प्राणप्रतिष्ठा. पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपतीची मिरवणूक. पारंपरिक वाद्यांमध्ये बाप्पाची आगमन मिरवणूक. सिंधुदुर्गात घरगुती गणपतींच्या पूजना सकाळपासूनच सुरुवात. घरोघरी वाजत गाजत गणपती बाप्पांचं आगमन. छत्रपती संभाजीनगरातील ग्रामदैवत संस्थान गणपतीच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी. मंदिरात गणपती बाप्पाची विधिवत पूजा. रायगडमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला. घरोघरी लाडक्या बाप्पाचं आगमन. गणेश भक्तांची लगबग. कोकणात गणेशोत्सवाला धूमधडाक्यात सुरुवात. संगमेश्वर तालुक्यात होडीतून बाप्पा आणले. ढोल ताशांच्या गजरात गणरायाचं चक्क होडीतून आगमन. नागपूरचा राजा मंडपात विराजमान. सकाळी बाप्पाची सुवर्ण अलंकार परिधान करून प्राणप्रतिष्ठा. ढोल ताशांच्या पथकाच्या गजरात राजाला मानवंदना. कोकणात ढोल ताशांच्या गजरात गणेश मूर्तींचं घरी आगमन. संगमेश्वर तालुक्यातील करजुवे गावात अनेकांनी डोक्यावर गणरायांना घरी आणलं. मुंबईत गिरणगाव मध्ये गणेश मंडळांकडून चलचित्रांच्या माध्यमातून जनजागृती. राणीबागचा राजाची यंदा धर्मो रक्षती रक्षिता या देखाव्याचं सादरीकरण. मुंबईतल्या प्रसिद्ध लालबागच्या राजाची पहाटे पारंपरिक विधिवत प्राणप्रतिष्ठा पूजा संपन्न. पहाटे 6 वाजेपासून भाविकांसाठी लालबागच्या राजाचं दर्शन सुरू. मुंबईतील गणेश गल्लीतील मुंबईच्या राजाची आरती संपन्न. राजाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. मंडळानं यंदा रामेश्वरम मधील रामनाथ स्वामी मंदिराची प्रतिकृती साकारली. गणेश चतुर्थी निमित्त पुण्यात मोठा उत्साह. श्रीमंत दगडूशेठ गणपतीची आगमन मिरवणूक. ढोल ताशाच्या गजरात गणपतीची भव्य मिरवणूक. मुंबईत शिवसेनेच्या वतीनं मोफत गणपतीच्या मूर्तीचं वाटप. चांदिवली शिवसेना आमदार दिलीप लांडेंनी यंदाही गणेश मूर्तीचं मोफत वाटप केलं. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची आरती संपन्न. बाप्पाच्या भाऊसाहेब रंगारी भवनातून मिरवणुकीनंतर गणपतीच्या आध्यात्मिक वक्त्या जया किशोरजी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची उत्साहात मिरवणूक. ढोल ताशाच्या गजरात बाप्पाची मिरवणूक. मिरवणुकीत कलाकारांचाही सहभाग. कोल्हापुरात गणपती बाप्पांच्या आगमनाला सुरुवात. शाहूपुरी कुंभार गल्लीत गणेश भक्त दाखल. परिसरात भक्तिपूर्ण वातावरण निर्माण. साताऱ्यात मलकापूरमध्ये 501 विद्यार्थ्यांनी साकारली मानवी साखळीद्वारे गणरायाची प्रतिकृती. मळाई देवी शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांचा उपक्रम. अमरावतीत 1900 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. 384 ठिकाणी एक गाव एक गणपती संकल्पना. शहरात 1350. ग्रामीणमध्ये 2254 पोलिसांचा बंदोबस्त. नागपुरातही गणेशोत्सवाचा उत्साह. गणेश टेकडी मंदिरात सकाळपासून भक्तांची गर्दी. गणेश चतुर्थीच्या निमित्तानं मंदिरात आकर्षक सजावट. लाडक्या बाप्पांचे घरोघरी उत्साहात आगमन. कोकणात ढोल ताशांच्या गजरात घरोघरी बाप्पाचं आगमन. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात सध्या उत्साहाचं वातावरण.
लाडक्या बाप्पांचं घरोघरी उत्साहात आगमन. रायगडच्या गोरेगाव येथील अरविंद म्हशेळकर यांच्या घरी पहाटे गणपतीची प्राणप्रतिष्ठा. कोकणात ग्रामीण भागात गणपती बाप्पाचं आगमन. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात बाप्पाचं स्वागत. छत्रपती संभाजीनगरात बाजारपेठेत गणेश मूर्ती खरेदीसाठी नागरिकांची हजेरी. मूर्तींसोबतच विविध आकर्षक सजावटीच्या वस्तूंचीही खरेदी सुरू. सिंधुदुर्गात पहाटे गणरायाची पुरोहितांद्वारे शास्त्रोक्त पूजा. मूर्तीशाळामधून सकाळीच गणरायाच्या मूर्ती घरी आणण्यासाठी नागरिकांची लगबग. सातारा जिल्ह्यातील दुर्गम डोंगराळ भागात गणेशोत्सवाचा जल्लोष. कोयना बॅकवॉटरवरून 105 गावात गणेशाचे जल्लोषात आगमन. वाशिम जिल्ह्यात लाडक्या श्री गणरायाच्या आगमनाची धूम. जिल्ह्यात 784 सार्वजनिक मंडळ तर एक गाव एक गणपती अंतर्गत 238 गणपती विराजमान. वाशिम शहर पोलीस स्टेशनचा गणपती बाप्पाचं उत्साहात आगमन. शहरातील गणपती बाजारपेठेतून वाजत गाजत बाप्पाची मिरवणूक. जालन्यातील गणेश मंडळांना सेवा शुल्क लावण्याचा निर्णय रद्द करण्याच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचना. पालिकेच्या निर्णयामुळे मंडळांमध्ये नाराजी होती. जरांगेंच्या भूमिकेनंतर सरकार काय निर्णय घेणार? सरकारच्या निर्णयाकडे ओबीसी महासंघाचं लक्ष. सरकारने दबावात भूमिका घेतली तर ओबीसी समाज रस्त्यावर उतरणार. बबनराव तायवाड यांची भूमिका. मुंबईत विविध ठिकाणी ठाकरे बंधूंच्या युतीबाबत समर्थकांकडून बॅनरबाजी. बॅनरबाजीमुळे चर्चा नवधाट. आमचं सरकार लवकरच येईल. पुढील गणेशोत्सवापर्यंत आमचं उद्धव ठाकरेंचं सरकार येईल. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत खैरे यांच्या वक्तव्याची चर्चा. कोकणवासियांसाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवसेनेकडून बसची सुविधा. निवडणुकीसाठी बसेस सोडण्याची आवश्यकता शिवसेनेला नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कोकणवासियांसाठी अधिक बस सोडल्या. याचा कोकणवासियांना मोठा लाभ. तसंच परिवहन सेवेवरील ताणही कमी होण्यास मदत. मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजासाठी अनेक प्रश्न सोडवले. काही तांत्रिक अडचणींमुळे मुद्दे प्रलंबित. मनोज जरांगेंच्या आंदोलनावर पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांची प्रतिक्रिया. संघ कोणासमोर हात पसरत नाही. संघ स्वयंसेवकांची तपस्या, निष्ठा आणि समर्पणावर चालतो. म्हणूनच संघ स्वावलंबी आहे. आरएसएसच्या 3 दिवसीय व्याख्यानमालेत सरसंघचालक मोहन भागवतांचं वक्तव्य. मनोज जरांगेंच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात मराठा बांधव रस्त्यावर. मुख्यमंत्री साहेब आमच्या आंदोलनाची दखल घ्या. मराठा समाजाकडून आंदोलनाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी. मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने रवाना. वडीगोर्दी फाट्यावर जरांगेंचं स्वागत. पैठण मार्गे शिवनेरी गडाच्या पायथ्याशी आजचा मुक्काम. जरांगेंच्या ताफ्यात असंख्य गाड्या. मनोज जरांगेंच्या मोर्चात सहभागी मराठा आंदोलकांसाठी सोय. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार राजेश टोपे यांच्या कारखान्यावर आंदोलकांसाठी नाश्त्याची सोय. परभणीत अंमली पदार्थ विरोधात पोलिसांकडून जनजागृती मोहीम. पोलीस अधीक्षकांकडून नागरिकांना जनजागृतीचा संदेश. सिंधुदुर्गातील गवळीपाडा येथील सरकारी जमिनीवरील 1905 पूर्वीच्या घरांचे अतिक्रमण नियमित. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची कोकणवासियांना भेट. अनेक कुटुंबांना मिळाली हक्काची जागा. जरांगेंसोबत येणाऱ्या वाहनांची 1 दिवस मोफत दुरुस्ती. मॅकॅनिक असोसिएशनचा निर्णय. शहागड ते पैठण आणि पैठण ते शेवगाव प्रवासादरम्यान ही सेवा दिली जाणार. गडचिरोलीत आंदोलनकर्ते आरोग्य कर्मचाऱ्यांची बाईक रॅली. डेंग्यू आणि मलेरियाबाबत जनजागृती करण्यासाठी बाईक रॅली. आरोग्य कर्मचाऱ्यांचे 19 ऑगस्टपासून काम बंद आंदोलन. कोकण रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलंय. विशेष रेल्वे गाड्यांचं वेळापत्रक कोलमडलं. कोकणातील नागरिकांना रेल्वेचा फटका. रेल्वे गाड्या 1.5 ते 2 तास उशिराने. मनोज जरांगेंनी जालन्यात अंतरवाली सराटीत गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. आता थांबायचं नाही. थेट मुंबईला शांततेत निघायचं जरांगेंचा निर्धार. मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगेंनी खरं तर सरकारला दिलेला अल्टिमेटम आता संपलेला आहे. मनोज जरांगे सकाळी 10 वाजता अंतरवाली सराटीतून मुंबईकडे रवाना झाले.
मनोज जरांगेनं मुंबईच्या आसपासही आंदोलनास बंदी हवी. ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंकडून न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत. धाराशिवमधून मोठ्या संख्येनं सखल मराठा बांधव आंतरवाली सराटीकडे रवाना. अनेक गावातून मराठा बांधव 15 दिवसांच्या मुक्कामाची तयारी करून रवाना. जालन्यात मनोज जरांगेंच्या मुंबईतील मोर्चासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त. सुमारे 450 कर्मचारी अधिकारी तैनात. 2 SRPF पथकही तैनात. मोर्चावर ड्रोनच्या मदतीनं नजर. ऐन सणासुदीत चांदीचे भाव गगनाला भिडले. देशभरातील प्रसिद्ध खामगावच्या चांदीच्या गणेश मूर्तींची मागणी 40% घसरली. चांदीची विक्री ही सरासरीच्या 20% कमी. नांदेडच्या नायगाव येथे खासदार वसंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याचं अनावरण. गेल्या वर्षी 26 ऑगस्टला खासदार वसंतराव चव्हाण यांचं निधन. अमरावतीतील रेल्वे उड्डाणपूल वाहतुकीसाठी योग्य नसल्यानं बंद. नागरिकांनी पर्यायी मार्गाने वाहतूक करण्याचं आवाहन. पुलाला सर्व बाजूनं बॅरिकेडिंग. सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला. कोयना धरणाचे सर्व वक्र दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू. गणरायाच्या आगमनाला पावसाची धुवाधार बॅटिंग. गडचिरोलीच्या भामरागडमध्ये पुराचं पाणी. 30हून अधिक दुकानं पाण्याखाली. पर्लकोटा आणि इंद्रावती नद्यांना पूर तर गर्भवती महिलेच्या पुराच्या पाण्यातून बोटीतून प्रवास. 100 पेक्षा जास्त गावांचा संपर्क तुटला. वैष्णोदेवी यात्रा मार्गावर दरड कोसळली. दुर्घटनेत 31 जणांचा मृत्यू. 23 जण जखमी. ढिगाऱ्याखाली लोक अडकल्याची शक्यता व्यक्त. जम्मूच्या पूरग्रस्त भागातील परिस्थिती गंभीर. पुरात 3 जणांचा मृत्यू. जनजीवन विस्कळीत. घरांचं आणि पुलांचं मोठं नुकसान. मुसळधार पावसामुळे अनेक रस्ते पाण्याखाली. बारामतीत कृषी प्रदर्शनाला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद. छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं प्रदर्शनाचं आयोजन. AI तंत्रज्ञान आणि ऊस शेती या विषयावर शेतकरी मेळावा. उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री दत्ता भरणे मेळाव्याला उपस्थित. बीडमध्ये अंबाजोगाई तरुणाची डोक्यावर वार करून निर्घृण हत्या. आरोपी पसार. हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट. गडचिरोलीत धान घोटाळ्यातील फरार व्यवस्थापकाला अटक. धान खरेदी केंद्रात 4 कोटी रुपयांचा घोटाळा. संचालकांसह एकूण 17 जणांवर गुन्हा दाखल. परभणीत जादूटोणा करून गुप्तधन शोधणाऱ्या 8 जणांच्या टोळीला अटक. पूजा करून जमिनीत खड्डा खोदताना पोलिसांनी टोळीला अटक केली. भंडाऱ्यात दुचाकी आणि घरफोडी करणाऱ्या 3 चोरट्यांना अटक. 1,87,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. नागपुरात भंतेजींच्याच घरात घरफोडी. श्रीलंकेची नाणी आणि इतर साहित्याची चोरी. आरोपीला अटक करून चोरी केलेलं साहित्य आणि नाणे जप्त. कल्याण इथं लोकलमध्ये पुरुषांच्या डब्यात फ्री स्टाईल कुस्ती. सीटवरून पुरुषांमध्ये वाद. घटनेचा व्हिडिओ व्हायरल. पंढरपुरात हातात कोयते घेऊन दहशत पसरवणाऱ्या गुन्हेगारांच्या विरोधात कोम्बिंग ऑपरेशन. पोलिसांकडून रेकॉर्डवरील 25 गुन्हेगारांवर कारवाई. गोंदियात राष्ट्रीय महामार्गावर बस आणि ट्रकचा भीषण अपघात. दुर्घटनेत 6 प्रवासी गंभीर जखमी. बुलढाणा मोताळा मार्गावर खडकी फाट्यावर एसटी बसचा अपघात. मेंढ्यांच्या कळपाला एसटी बसची धडक. अनेक मेंढ्या चिरडल्या गेल्या. ठाण्याच्या घोडबंदर रोडवर भीषण अपघात. 2 कंटेनरची समोरासमोर धडक. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं अपघात. दुर्घटनेत पोलीस कर्मचारी जखमी. परभणीमध्ये खरं तर मोकाट श्वानांचा बंदोबस्त करण्याची मागणी. पाथरीच्या नगर परिषदेत मागणीचं मुस्तफा अन्सारीचं निवेदन. पालघरमध्ये वाडा भिवंडी रोडची मोठी दुरावस्था. मार्गावर नारेगावच्या हद्दीत 2 ट्रकचा भीषण अपघात. 2ही चालक गंभीर जखमी. अपघातामुळे वाडा भिवंडी रोडवर वाहतूक कोंडी. ठाण्यातील साईनाथ नगरच्या राजाला 50 वर्ष पूर्ण. यावर्षी मंडळाचा सुवर्ण महोत्सवी वर्ष. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध कार्यक्रमांचं आयोजन. अहिल्यानगरमध्ये विशाल गणपतीची प्राणप्रतिष्ठा. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या हस्ते पूजा करून प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. पैठणमध्ये गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात घरोघरी गणरायाचं आगमन. गणेश भक्तांचा उत्साह शिगेला. पैठणमध्ये 50,000 पाण्याच्या बॅटलचं खरं तर
बॉटल्सचं वाटप करण्यात आलेलं आहे. मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीतून मुंबईकडे रवाना. पैठणमध्ये स्वागतासाठी जोरदार तयारी. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या निवासस्थानी बाप्पा विराजमान, शाडूच्या मूर्ती विराज. किशोर जोरगेवार यांच्या घरी गणरायाचं आगमन, वाजत गाजत गणरायाचं आगमन. केदार शिंदेंच्या घरी बाप्पाचं आगमन, केदार शिंदेंनी शेअर केल्या जुन्या आठवणी. नवीन घरात बाप्पाचं 3रं वर्ष. परभणीचे खासदार संजय जाधव यांच्या घरी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा. सहकुटुंब लाडक्या बाप्पांच्या आगमनाची विधिवत पूजा करत आगमन. यावेळी खासदार जाधव यांनी गणेश भक्तांना शुभेच्छा देखील दिल्या. कोल्हापुरात रवींद्र सुतार यांच्या निवासस्थानी गणपती विराजमान, कुटुंबियांकडून मोठ्या उत्साहात गणपतीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. राज ठाकरे यांच्या घरी दरवर्षी 1.5 दिवसांसाठी गणपती बाप्पा विराजमान होतात. मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज ठाकरेंच्या बाप्पांचं घेतलं दर्शन. सोनाली कुलकर्णीच्या घरी बाप्पाचं आगमन, महाराष्ट्रात खड्डेमुक्त व्हावा बाप्पाकडे साकडं. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या घरी बाप्पाचं आगमन, महसूल मंत्र्यांची पत्नी, मुलगी आणि सून यांनी बाप्पाच्या पर्यावरणपूरक मंडपाची सजावट केली. वेगवेगळ्या फुलांनी सजवलेल्या मंडपात बाप्पाचं आगमन झालं. मराठी बिग बॉस विजेता शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत बाप्पाचं आगमन, अमरावतीत बाप्पाच्या आगमनावेळी शिव ठाकरेनं वाजवला ढोल. 75 वर्षांच्या आजीसह शिवनं धरला तालावठी.